प्रत्येक जागी प्रत्येक क्षणी महाराष्ट्र टीव्ही न्यूज। दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी भांडूप येथे शिवसेनेच्या निश्चय विजयाचा ही जाहीर सभा घेण्यात आली। या सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, माजी महापौर दत्ता दळवी, शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक पाहुण्यांनी आपली उपस्थिती दर्शवली। शिवसेनेच्या या जाहीर सभेला शिवसेनेचे सर्व पक्षाचे उमेदवार तसेच स्थानिक नागरिक, कार्यकर्ते या सर्वांनी सभेला गर्दी केली होती। तसेच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। या संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आलोय। आजची 5 तारीख संपलेली आहे आणि जेमतेम 15-16 दिवस राहिलेत। आता सगळीकडे भगवं तुफान, भगवं वादळ, भगवा झंझावात आपल्याला सर्वांना स्पष्ट दिसतोय। विजय तर नक्कीच आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण खात्री आहेच। पण या 15 दिवसात कधीतरी तुम्हाला मित्रों, भाई और बहनों, ये चाहिए की नहीं चाहिए वगैरे वगैरे काहीतरी ऐकायला येईल। ते या कारणाने ऐकायचं, ऐकलं नाही तरी चालेल, पण ऐकलं तर या कारणाने सोडून द्यायचं। आत्ता घोषणा जोरदार झाल्या आणि घोषणा देताना एक शब्द माझ्या कानामध्ये आला, मी मुंबईकर। आता काही जणांना सांगावं लागतं की मीच खरा मुंबईकर, म्हणजे तुमची मुंबईची आणि मुंबईला तुमची ओळखच नाहीये म्हणून तुम्हाला लावावं लागतं की मी खरा मुंबईकर, मी खरा मुंबईकर, मी खरा मुंबईकर। पण मुंबईचं आणि शिवसैनिकाचं जे एक नातं आहे, रक्ताचं नातं मी म्हणेन, ते दुसरा कोणताही पक्ष आजतागायत स्थापन करू शकलेला नाही, निर्माण करू शकलेलं नाही। आणि आम्हाला सांगावं लागत नाही आम्ही कोण आहोत ते, आम्ही आहोत ते आहोतच। या मातीमध्ये जन्मलेली आम्ही माणसं आहोत, मुंबईकर आहोत, मराठी आहोत, महाराष्ट्रामध्ये मराठी, देशामध्ये हिंदू हे आहोतच। त्याच्यामुळे आम्हाला वेगळी ओळख करून देण्यासाठी होर्डिंग नाही लावावं लागत, मी कोण म्हणून काय पुसता असं आम्हाला काही लागत नाही। प्रचाराची सुरुवात झालेली आहे। काल आपला दणक्यात शुभारंभ झाला, आज सुद्धा तसाच दणक्यामध्ये हा आपला मेळावा होतोय, सभा होते आहे। प्रत्येकाची एक पद्धत असते। काल मी गिरगावमध्ये शुभारंभाचा नारळ आदित्यने वाढवला आणि झाली सुरुवात। आज काही जण हुतात्मा चौकात गेले आणि शपथ वगैरे घेतली म्हणतात। पारदर्शकता, मी सुद्धा वाट बघते की पारदर्शकता कधी येते त्यांच्यामध्ये। कॅबिनेटच्या मीटिंग्स तर मला वाटतं गेल्या 1-2 तर रद्द झाल्यात, ह्या उद्या परवा सुद्धा होणार नाहीयेत। पण मी जो एक पारदर्शकतेचा मुद्दा मांडलेला आहे त्याची मी वाट बघतोय आणि आपल्या साक्षीने पुन्हा एकदा त्याची मागणी करतोय की आम्हाला पारदर्शकता शिकवू नका। केंद्र सरकारने तो रिपोर्ट दिलेलाच आहे। ते जाडजूड बाट जे माझ्या आत्ता गाडीत पण आहे, कोणाला यावं त्यांनी यावं आणि पाहावं, हा काही रिपोर्ट मी लिहिलेला नाही। आणि पारदर्शक सगळं वरपासून खालपर्यंत कारभार म्हटल्यानंतर केंद्र सरकारने तो रिपोर्ट केलेला आहे। आपला काय वशिला वगैरे तिकडे लागत नाही, कारण वशिला जर का असता तर युती तुटली असती काय? जर केंद्रात वशिला असता आपला तर युतीच तुटली नसती। पण केंद्र सरकारने त्यांच्या एका त्या खात्याने तो रिपोर्ट तयार केलाय आणि म्हणून मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शपथपूर्वक पारदर्शक वगैरे नाही, आमचं पारदर्शक कारभार आहेच, त्याचं नाही म्हटलं तरी कौतुक तुम्हाला नाही दिसलं तरी तुमच्या वरच्या मायबापाने दिसलेलं आहे। पण मी जी मागणी केलेली आहे की जशी पारदर्शकता आमच्या मुंबई महानगरपालिकेत आहे तशी पारदर्शकता राज्य सरकारच्या कारभारात मला पाहिजे। या पुढची जी काही कॅबिनेटची बैठक होईल त्या बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी सातत्याने बोललो की राज्यमंत्री पाहिजेत, विरोधी पक्षनेता पाहिजे, प्रेस पाहिजे आणि लोकायुक्त सुद्धा पाहिजे। तर त्याला मी म्हणेन की पारदर्शकता नुसतं दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान नको, स्वतः सुद्धा अंमलात आणलीत। आणा ना सगळं काय, मग काय चिकी घोटाळ्याचे आरोप होणार नाहीत, शिक्षण डिग्री घोटाळ्याचे होणार नाहीत, भूखंडाचे आरोप होणार नाहीत, कारण सगळं कसं पारदर्शक राहील। चिकी सुद्धा वाटताना तुला चिकी मला चिकी असं नाही होणार, सगळेच चिकी खातील। मग की संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यामध्ये जे हुतात्मे झाले, ज्यांनी म्हणजे ही मुंबई मिळवण्यासाठी मुंबई महाराष्ट्राला अशी तशी मिळाली नाही, ती रक्त सांडून मिळवावी लागली। हे तुम्हाला या निमित्ताने तिकडे जावं लागलं आणि म्हणून कळलं। हे सुद्धा फार मोठं काम या निवडणुकीने केलेलं आहे, फार मोठं काम झालेलं आहे।
आणि जर त्या हुतात्म्यांना वंदन करून शपथ घ्यायची असेल तर माझी तयारी आहे, माझ्या सर्व शिवसैनिकांची तयारी आहे. चला उद्या जाऊया आपण आणि हुतात्म्यांना साक्ष ठेवून, हुतात्म्यांना वंदन करून सगळेजण आपण शपथ घेऊया की मुंबईची जबाबदारी आम्ही घेतलेली आहेच, पण महाराष्ट्राचा 1 इंच तुकडा आम्ही तोडू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही, ही शपथ खरी तिकडे घ्यायला पाहिजे. जो महाराष्ट्र आहे विदर्भासह तो संयुक्त महाराष्ट्र, तो अखंड ठेवू, ही शपथ माझी घ्यायची तयारी आहे. आज जे कोणी तिकडे गेले आणि जे काही थोतांड करून आले त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं. अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या ना. कारभार तर चांगलं चाललेलंच आहे, पण ज्या हुतात्म्यांनी आपण नेहमी असं म्हणतो 105 हुतात्मे 105 हुतात्मे, खरं 105 हुतात्मे नाहीत, त्याहून कितीतरी जास्त हुतात्मे आहेत. मी अनेकदा सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये ती एक परदेशी पत्रकार आली होती, ताया झिंकिन नाव तिचं. तिने एक पुस्तक लिहिलं आहे, ते पुस्तक सुद्धा माझ्याकडे आहे. आणि त्या पुस्तकात तिने म्हटलेलं आहे की ज्या वेळेला अंधाधुंद गोळीबार झाला, एक साधा पोरगा 18-20 वर्षाचा असेल, असाच आपल्या इकडे कुठे उभा होता, त्या जिथे राहत होता तिकडे, आणि त्यावेळेला अंधाधुंद गोळीबार करत पोलिसांची गाडी गेली. काय कारण नाही, काय नाही, काय नाही. आणि ती गोळीबारातली एक गोळी कारण काही नसताना त्या बंडू गोखले त्याच्या छातीत घुसली आणि तो मरण पावला. काही जणांच्या कवट्या फुटल्या, कोणाचं काय झालं, कोणाचं काय झालं. आणि हे जे काय हुतात्मे झाले 105 हुतात्मे, त्या बाईने लिहिलेलं आहे की त्या जेव्हा रुग्णालयात गेल्या तेव्हा प्रेताच्या अशा राशी पडल्या होत्या आणि किमान 200 ते 250 मृतदेह त्या म्हणाल्या त्यांनी लिहून ठेवलंय की माझ्या नजरेसमोर होते. 200 ते 250 ज्यांचं रेकॉर्डच नाहीये. हे सगळं रक्त सांडलं ते या माझ्या मुंबईसाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी. आणि तो महाराष्ट्र जो संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आहे तो त्यांच्या बलिदानातनं झालेला आहे. म्हणून त्यांच्या रक्ताची शपथ घेऊन आम्ही आमचं काम करतो आहोत. म्हणून तळहाताच्या पोटासाठी मुंबई जपतो आहोत. आणि ती मुंबई, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आलात आणि असं मी खरा मुंबईकर म्हटलं म्हणून हे मुंबईकर काय तुमच्या पदरात टाकतील? जसं त्या पंचमजारीला मुंबई आंधण दिली होती, तशी आंधण ही महाराष्ट्राला मिळालेली मुंबई नाही आहे, महाराष्ट्राने मिळवलेली ही मुंबई आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी, काल मी ह्याचा सगळा समाचार घेतलेला आहे. निवडणूक आहे महापालिकेची, महापालिकेच्या कामावरती बोला ना. मग जी काही आम्ही कामं केलेली आहेत ती ठणठणीत आणि ठसठशीतपणाने होर्डिंगवरती लावलेली आहेत. मग त्याच्यावरती काय देण्यात टीका? 5 वर्षापूर्वी जेव्हा आपण कामं दाखवली होती, करून दाखवलं, 2 शब्दावरती आपण मुंबई जिंकली होती. कारण का? आपण केलेली कामं दाखवली होती आणि ती कामं कोणी करू शकलेली नव्हती. आज सुद्धा आपण जे काही कॅम्पेन करतोय, होर्डिंग लावले, डिड यू नो, मग ते मुद्दे तर फोडता येत नाहीत. मुंबईच्या रस्त्याची लांबी किती आहे, मुंबईच्या पाईपलाईनची लांबी किती आहे, मुंबई ते लंडन एवढी पाईपलाईनची मोठी आपली लांबी आहे, ती मुंबईची महापालिका मेंटेन करते. 30,000 सफाई कामगार, दिवस रात्र मेहनत. म्हणजे आपल्याला शनिवार रविवार बँक हॉलिडे वगैरे असतो, पण त्या सफाई कामगारांना नसतो. आरोग्याची पर्वा न करता दिवस रात्र मेहनत करून सफाई कामगार आपली सफाई करत असतात. अनेक गोष्टी आहेत. स्वतःचं हक्काचं पाण्याचं धरण बांधणारी मुंबई महापालिका ही देशातली एकमेव आणि सगळ्यात जलद गतीने धरण बांधणारी एकमेव महापालिका आहे. डिड यू नो, मराठी माणसाला इंग्रजी सुद्धा येतं. काय मराठी माणूस म्हटला म्हणजे त्याला काय दुसरी भाषा येऊ नये असे? 90 कोटी रस्ता तो लिंक रोडला जोडला जाणार की नाही जाणार? नक्की जाणार. तो या 5 वर्षात आपण करणार. चांगलं हॉस्पिटल पाहिजे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे ना, पण ते हॉस्पिटल येत्या 5 वर्षात अद्ययावत करणार. तिकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मी भांडुपकरांना देणार. बिर्ला कंपाऊंडचा विषय आहे ना, तिकडे तुम्हाला काय पाहिजे? स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हवाय की नको आहे? नाही, असं विचारलं की मला वाटतं मी कोणतरी दिल्लीवर नाव दे. चाहिए की नाही चाहिए? चाहिए. असं जरा जोरात बोलणार ना, मग आपल्याला पण लोकांना कळू दे ना की यांच्याकडे सुद्धा माणसं येतात. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हवा की नको? कोण देणार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स? अरे बोला ना, शिवसेना. शिवसेना. त्याच्या आधी गेले 2-4 वर्ष दुष्काळ म्हणजे दुष्काळ, भीषण दुष्काळ. त्या दुष्काळामध्ये सुद्धा आपण शिवजलक्रांतीची कामं मराठवाड्यामध्ये केली. अनेक ठिकाणी घरातली लग्न कार्य रखडली, कारण दुष्काळ बघून दुष्काळ. डोक्यावरती कर्जाचा डोंगर.
आणि कर्जाचा डोंगर एका डोक्यावरती आल्यानंतर घरातली लग्न कार्य सगळी आणली. ही लग्न कार्य सुद्धा शिवसेना प्रमुखांच्या नावाने आपण ती योजना आणली आणि त्या घराघरामध्ये आपण जवळपास 1000 मुला मुलींची शिवसेनेने मंगल कार्य करून दिली. आपल्या शिवसेनेच्या महापालिकेने, मुंबई महापालिकेने जे शिवसेना प्रमुख जलाशय बांधलं मध्य वैतरणावरती, त्याच्यामुळे मुंबईकरांना पाणी आपण कमी पडू दिलं नाही. काय ह्याचं कौतुक करण्याचं एक मोठं मन तुमच्याकडे नाहीये? स्वतःचं धरण बांधणारी ही पहिली महापालिका, हक्काचं धरण, स्वतःच्या पाण्याचं धरण, नागरिकांसाठी पाणी. पण कामं कशी आणतात? हे आज जे काही सगळे उठवळे आलेले आहेत ना, मी खरा मुंबईकर, मी खरा मुंबईकर, त्यांना मला सांगायचंय की जो आम्ही सांगली महामार्ग आखतो आहोत, कोस्टल रोड, राज्यात आणि केंद्रात सरकार तुमचं आहे, म्हणजे आधी नावाला आहोत. पण तो कोस्टल रोड मुंबई महापालिका करणार. कधी करणार? मध्य वैतरणा धरण जे आहे ते 3.5 वर्षामध्ये मुंबई महापालिकेने बांधलं. सगळ्यात जलद गतीने बांधण्यात आलेले हे 9वं काम आहे जगामधलं. 3.5 वर्षामध्ये महापालिकेने धरण बांधलं, पण परवानगीला 10 वर्ष लागली. 10 वर्ष परवानगीला. कोस्टल रोड किती वर्ष आम्ही सांगतो, किती वर्ष आम्ही मागतो आहोत, पण अजूनही केंद्राची त्याला मंजुरी मिळालेली नाहीये. कधी तुमची मंजुरी येणार आणि कधी आम्ही हे काम करणार? सर्वसामान्य मुंबईकर, मला कल्पना येतो काय मोठ्या फ्लॅटमध्ये राहत नाही, तो साधारणतः 500 फुटाच्या घरात राहतो, बरोबर ना रे? बरोबर का चूक? मालमत्ता कर जास्त आहे की नाही? आणि तो कर, मालमत्ता कर, मी शिवसेनेची महापालिकेत सत्ता तुमच्या आशीर्वादाने आल्यानंतर तो मी रद्द करणार. मला तर असं वाटतं की 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, कब आएंगे अच्छे दिन? आता आहे तुमच्या मनामध्ये कधीतरी हा प्रश्न येतो, अच्छे दिन कधी येणार हा विषय येतो. सगळ्यांच्या मनात आता हाच विचार येतो की ATM मध्ये मला पैसे कसे मिळणार आणि कधी मिळणार. आणि तो पैसा सुद्धा काही चोरीचा पैसा नाही, काळा पैसा नाही, तुमच्या स्वतःचा कष्टाचा पैसा, घामाचा पैसा, हक्काचा पैसा. एक तर पैसे भरायला गेले की असं वाटतं की आहे मालदार पार्टी, आणि काढायला गेले की असं वाटतं की चोर आहे पैसे काढायला आला. पहिल्यांदा एक समज झाला गोरगरिबांमध्ये, आपली म्हणजे साधी सुधी जी माणसं आहेत, घरकाम करणारे असतील, साधी असतील, मोलमजुरी करणारी माणसं असतील, त्यांच्या मनात एक असा विचार आला की झालं ते चांगलं झालं, या सगळ्या शेठ लोकांना बरोबर लाईनीला लावलं बघा मोदी बाबांनी. हे म्हणजे समानता आणली. मी ज्या रांगेत उभा आहे त्याच रांगेमध्ये शेठ पण उभा आहे. कुठे शेठ उभा आहे बघितलं तुम्ही? एकतरी श्रीमंत माणूस रांगेमध्ये उभा आहे, एकतरी फोटो रांगेमध्ये उभा असलेल्या श्रीमंत माणसाचं तुम्ही पाहिलंय? मी नाही पाहिलेलं. ही लढाई माझी एकट्याची नाहीये, हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे, ते तुमच्या जोरावरती, तुमच्यासाठी आणि तुमच्या भरोशावरती मी स्वीकारलेलं आहे. मला कल्पना आहे लढाई मोठी आहे, पण माझं भांडवल नाही, माझं सैन्य तुम्ही आहात. शिवसेना प्रमुखांनी मला जोडून दिलेला हा माझा जीवाभावाचा सैनिक, ही माझी कमाई, माझं सैन्य आहे, आणि माझी कित्येक जन्माची माझी पुण्याई आहे. आणि कौरव पांडव वगैरे काय बोलायचं असेल ना, तर माझं म्हणणं तुम्ही बोलाच. 5 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण बोलले होते की या महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही. आता पृथ्वीराज चव्हाणांचं धुंदोधुंदोरे साजना झालेले, पण माझी शिवसेना त्यांच्यावर कितीतरी 5 वर्षापूर्वी कितीतरी वाढलेली आहे. माझे 18 खासदार आले, 63 आमदार आले, खूप शिवसेना वाढले, या पुढे वाढणार आहे. म्हणून शिवसेनेच्या अंगावर याच एकदाच काय तो फैसला होऊ द्या. ते तमिळनाडमधला आहे ना जलीकट्टू, तसा हा जलीकट्टूच आहे. उधळलेल्या बैलाला वेसण घालायचे आहे आणि त्याला माझा हा वाघाचा छावा मजबूत आहे, तो वेसण घातल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मगाशी संजय, मी येताना तुमचं भाषण ऐकत होतो, मी गाडीमध्ये ऐकायला येत होतो. उमेदवार कोण मला माहित नाही, धनुष्यबाण हा माझा उमेदवार. धनुष्यबाण, मग हा का ही का तो? नाही, इकडे आवड निवड आता चालणार नाही. आवडी निवडीमध्ये तुम्ही पडता कामा नये. व्यक्तिगत राग लोभ मला चालणार नाही. आता हा घात होऊ देऊ नका. प्रत्येक वॉर्डातून मला उमेदवार नाही, धनुष्यबाण जिंकला पाहिजे. धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण. बस ही मोठी लढाई आहे. ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची आहे. ज्यांना ज्यांना त्यांच्या मगरुरीचा आणि मनमानीपणाचा राग आलेला आहे, मग ते व्यापारी असतील, आणखीन कोणी असतील, त्या सगळ्यांना सांगतो एकवटा आताच वेळ आहे. ज्या धाडी टाकल्या जात आहेत, जो छळवाद आरंभलेला आहे. बरं, मतं मागताना तुम्ही बोलला होता लोकसभेच्या वेळेला की ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांनी मला मत देऊ नका, बोलला होता.
सगळ्यांना सांगितलं होतं स्विस बँकेतून पैसा आणू, अरे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. पण गोरगरिबाला कळतंय कुठे? त्यांनी दिली मतं आणि मान दिली तुमच्या हातामध्ये. त्या मानेवरती आता सुरा फिरवत आहे. हा सुरा उलटा फिरवण्याची ताकद ज्यांनी मत दिलं त्या सर्वसामान्यांच्या मनगटामध्ये आहे आणि तीच ताकद मला यावेळेस त्यांना दाखवून द्यायची. 23 तारखेला जोपर्यंत आपला हा सगळा पट्टा आपण भगवा करत नाही तोपर्यंत आता शांत बसायचं नाही. देताय वचन मला? तुम्ही मला विजय मिळवून द्या. मी मागे बोललेलो आहे, तुम्ही मला वज्रमुठ द्या. दात पाडायचं काम मी करून दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजेच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले, आवाज कुणाचा? हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो. युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा विजय असो. पक्ष प्रमुखांचं जे म्हणणं आहे ते, हा जो प्रश्न विचारला जातो, जे जे हे प्रश्न विचारतात, तो प्रश्न विचारत असताना मला खात्रीनं साहेब जेव्हा म्हणाले की जे प्रश्न विचारतात ते कदाचित 1995 नंतर आलेले असावेत. कारण जर 1993 मध्ये ते मुंबईत असते तर त्यांना हा प्रश्न विचारावाच लागला नसता. कारण तेव्हा जर शिवसेना नसती तर आपण कुठे असतो याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आलेली आहे. सर्व शिवसैनिक अहोरात्र 24 तास 365 दिवस जेव्हा जेव्हा कोणी हाक मारतो तेव्हा मदतीला धावून जातो. मला त्याही नेहमी सांगावंसं वाटतं की घरातला नातेवाईक जो दूर राहत असतो तो प्रसंगी एखाद्या घरावरती जर कधी समस्या निर्माण झाली तर उशिरा पोहोचतो. पण त्या नातेवाईकांच्या, रक्ताच्या नातेवाईकांच्या आधी जर सर्वात आधी कोणी पोहोचत असेल तर अभिमानाने सांगावं असं वाटतं तर तो सर्वात पुढे असतो तो शिवसैनिक. अशा शिवसैनिकांच्या समोर नतमस्तक होतो. तोपर्यंत 23 तारखेला मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. ठेवा, त्या धनुष्यबाणावर विश्वास ठेवा आणि मोठ्या डौलानं शिवसेनेच्या या 23 तारखेच्या प्रत्येक उमेदवाराला भरपूर मताधिक्याने विजयी करून आपण मोठ्या डौलानं आपल्या घराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर पाठवूया. इथे जे जमलेले आहेत ते सगळे विजयी घोडेस्वार आहेत. गाढवं समोरच्या बाजूला आहेत. आता मुलुंडला आपण जाणार आहोत गाढवांना लाथा घालायला. मित्रांनो, मगासपासून आपण सगळ्यांचे विचार ऐकतोय. काल गिरगावच्या चिरा बाजारात शुभारंभाच्या प्रचाराची विराट अशी सभा झाली आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या माफियांचं वस्त्रहरण केलं ते वस्त्रहरण म्हणजेच पारदर्शकता होती. सब कुछ दिखता है. अंगावर काय कपडेच ठेवले नाहीत त्यांच्या काळ, सगळं दिसतंय. याला म्हणतात पारदर्शकता. आता उरली सुरली पारदर्शकता आपल्याला 21 तारखेला पूर्ण करायची. 25 वर्ष आपण आपल्या घरामध्ये सापाला दूध पाजत होतो. 25 वर्ष सापाला दूध पाजत होतो. पण लक्षात नाही त्यांच्या आलं ते साप असले तरी आम्ही गारुडी आहोत. तुम्हाला आमच्या पुंगीवर डोलावं लागेल. हे सापाचं कुठलं विष वगैरे आमच्या अंगात कधी भिनत नाही. आपण इतके विषारी आहोत, जहरी आहोत की डंक सुद्धा मारायला नको, नुसता फुटकार सोडला तरी आडवे व्हाल. अरे ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. या संपूर्ण जगामध्ये शिवसेना प्रमुखांसारखा नेता झाला नाही ज्याने एका विचाराने शिवसेना उभी केली, ज्याच्या एका आदेशानं हजारो लाखो तरुण आमच्यासारखे महिला मुलं ही त्यागासाठी तयार झाली. शूर आणि वीर निर्माण करणारी शिवसेना आहे. या भाजपवाल्यांनी दलाल निर्माण केले, बाळासाहेबांनी शूर आणि वीर निर्माण केले. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा दलालांनी शूरा आणि वीरांच्या नादाला लागू नये. नेस्तनाबूत व्हाल, नामोनिशाण खतम होऊन जाईल तुमचं. आम्हाला बाळासाहेबांनी जी भाषा शिकवलेली आहे त्या भाषेची तोड कोणाला नाही. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये आम्ही बोलणार आणि उत्तर देणार. कोणी रोखू शकत नाही.
प्रत्येक क्षणी महाराष्ट्र टी व्ही